वीर नंबर 2 घेवडेवाडी व शाळा व्यवस्थापन समिती, गायिका मधुरा शिर्के, सुरक्षा शिर्के, कोमल घेवडे, पूर्वा शिर्के, प्रकाश योजना व साऊंड सिस्टीम वैभव मते, ऑर्गन वादक श्री अमित तुकाराम बागडे, ढोलकी मृदुंग वादक रोहन भुवन, पॅड वादक सिद्धू उमणे, स्टेज निर्मिती व सजावट ग्रामस्थ व महिला मंडळ घेवडेवाडी, शिगवणवाडी, बंदरवाडी, मोगरेवाडी. वीर गावचा पालनहार नाव तयाचे केदार, वीर गावचा पालनहार नाव तयाचे केदार, आम्हा बालकांना देते ज्ञानाचे महादान, महिमा अपार तुझा वरदान. माया ममता वात्सल्याची आई, व्याघ्रावर बैसली वाघबाई, मोठ्या मनाची मानाई, नव साक्षात्काराची नवबाई. सोन पावलाने आली नमनाला सोन सकल, घेवडेवाडीचा चालक, बालकांचा पालक, सकल जनांचा तूच मालक. अखंड कृपा तुझी आम्हा बालकांवरी, नमनाला यावे देवा मानकरी, देवा मानकरी. नमन कलेच्या नटेश्वरा, स्मरण तुझे पहिले, म्हणून सभा रंगनात हे गीत तुझे गायले. हो शुभ कार्याला स्मृती दे.
स्वागताला अवतरली सारी पृथ्वी गणा स्वागताला अवतरली
कशा करू मी आता चिवल्या बावल्या, कशा करू मी आता चिवल्या बावल्या. बालकृष्णाचा लला मला गला, कुठे सोडून गेला सजगक्या उजवला, कुठे सोडून गेला सजगक्या उजवला. उदवा अजब तुझे दोतार, उदवा अजब तुझे दोतार. काली चटी जाडी नाडी, दिसते मज आरपार. उदवा अजब तुझे दोतार, उदवा अजब तुझे दोतार. नगरी जन्म हा माझा, गोकुलनगरी जन्म हा माझा. सवंगडी हे भेटले, बालपणीची आठवण येता कंठ हे माझे दाटले, कंठ हे माझे दाटले. काना, आज आपण यमुनेच्या डोहात जाऊन खूप खूप डुबायचं. नाही काना, आज आपण यमुनेच्या काठावर खूप खेळायचं. अरे थांबा थांबा, उपाशी पोटी खेळणार आहात का? नाही काना, आधी भरपूर लोणी खायचं आणि नंतर खेळायचं. अरे पण इथं बसून लोणी कसे मिळेल? त्याचा शोध घ्यायला हवा. Let's quickly find out where is butter. Let's quickly find out where is butter. बघितलंस का ना, कशा मला न समजणाऱ्या शिव्या देतोय ते. अरे माधवा, तो शिव्या देत नाही, तो इंग्रजीतून सांगतो. लोण्याचा शोध घेऊया. आणि हे बघा, आज लोणी शोधायला जायचं नाही, तर लोणी आपल्याला शोधत येणार आहे. हे कसे? काल आपण चोरून कोणाची लोणी खाल्लं? भिवरा मावशीचं. भिवरा पण केलं तरी तक्रार गणपतीकडे करणार आहे. समजलं समजलं, म्हणजे आज होणार गणपती आणि आम्ही दोघे उंदीर. बरोबर, मी गणपती, तुम्ही दोघं उंदीर. कोणी? गप गुमान, भरपूर खायला मिळेल लोणी. चला कामाला लागा. थोडं पाठ नको, जरा पाठ नको दाखवू. लपून छपून येतं आणि आमच्या त्याची वाट लावतं, तेव्हा त्यांच्यापासून तू रक्षण कर. आमच्या या गोरसाचे लोण्याचे रक्षण कर, आमच्या या गोरसाचे लोण्याचे रक्षण कर, आमच्या या गोरसाचे लोण्याचे रक्षण कर. अरे ते काय झालं? वर्षाचे नाट गायब, गणपती आणि उंदीर पण गायब. म्हणजे त्या खट्ट्या कृष्णाचे आणि सवंगड्याचेच काम. चल स्वरा, आपण ते यशोदेकडेच तक्रार करू. अरे ते सर्व खेळ गेले कुठे? गेले असतील दह्या दुधाची लैलूट खायला. माझं वय कुठे आहात? आम्ही आलोय. का झालं दादे? हा प्रश्न बंद कर. आता आलं माझ्या लक्षात. कुठे गेले ते?
उशीला उशी आणि आता जागा राहील उपाशी. मला काय माहित, मी राजेशी मावशीची उशी खाते. आता आईला मारत घरी घेणार नाही. बघ काना, तुझे खोड्या मला भारी पडतात. ए रडू बाई, रडू नको. आता कसं वाटतंय, दुसऱ्याच्या खाताना येते मजा. बोलता येते ती सजा. हे बिमला, तुला घरी कोणत्या नावाने हाक म्हणतात गं? मला सर्व घरी गार्गी म्हणतात आणि माझा दादा मला गार्गी म्हणजे थंड लोणी असे म्हणतो. गार्गी गार्गी थंड लोणी, थंड लोणी. गार्गी गार्गी थंड लोणी, थंड लोणी. सांग ना यांना. अरे असं कधी कुणाला असू नये. आपल्या टोकांना पण मजा असते, त्यातून आपल्याला स्वभाव गुण कळतात. उदाहरणार्थ, अंगाने सरकार असणाऱ्याला फुकट्या म्हणतात. फुकट खाणाऱ्याला फुकट्या म्हणतात. तुला सर्वजण काय म्हणतात? मला सर्व वेदू म्हणतात. का? का तुला वेदू म्हणतात? भरपूर पितो दुधू म्हणून मला म्हणतात वेदू. दोघांचे चोरून फुकट दूध पिणारा फुकट्या पण आहे आणि फुकट दूध कोणाला न देणाऱ्याला चिकट्या पण आहे. म्हणजे लुकड्या, फुकट्या, चिकट्या, वेदू. मला पण दूध खूप आवडते. नाही दादे, मी दूध नाही म्हणजे नाही देणार. का ना, मला ते दूध पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्धव, त्यातील एक घास राधेला पण दे. नाही का ना, नाही म्हणजे नाही. राधे ही गेलेली, अनिलला पाहिजे तेवढे दूध पी. काना थांबा, तुझ्या कृष्ण थोडा शिल्लक आहे ते तर पिऊ दे. उद्धव, आपल्यातील एक गाल दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. मात्या, तुला तुझ्या चुकीची पश्चाताप झाली, यात सर्व काही आलं.
कान्हा, हा बकासूर आपल्याला ठार करेल. आपण वृंदावन तळ काढूया. मला तर खूप भीती वाटते कान्हा. चला पळाले पळा. कान्हा, राधा, उद्धव सोडून सर्व पळा. अरे पळताय का बाबूबाई सारखे? आकलवर आकलवर आकलवर.
माझी मी सुंदरा करुणी साजी शृंगार सारा दह्या दुधाच्या काढून धारा निघाली बाजारा गवळण हिरा. अहो हिराबाई, आम्ही पण सोबत आहोत म्हटलं, काय एकट्याच चालून निघाला वाटतं? आम्हाला पण येतात चारोळं करायला. अवघड भारी मथुरेचा घाट, अवघड भारी मथुरेचा घाट. वृक्षवल्लींची छाया घनदाट, वृक्षवल्लींची छाया घनदाट. बाजारात जायची कोण दाखवेल आम्हाला वाट. आहे मोठी हौशी, सगळ्यांची कसून करेल चौकशी. वाटेत येणाऱ्याला लावून देईल अशी, आम्हा सर्वांना वाटते हवीशी. अशी आपल्या सर्वांची लाडकी मावशी. मावशी, अगे मावशी, का मारताय? अगं, आम्ही सर्व गोपिका मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय. येतेस का आमच्या बरोबर? अगं राधे, आमचे आहो आजारी आहेत, त्यांना औषध देते आणि येते. आणि येताना आंघोळीचा गजरा डोक्यात मारून ये. डोळ्यावरचा गजरा येते मानून थांबा जरा. डोळ्यावरचा गजरा येते मानून थांबा जरा. हकमरीला करते नवा नवा नकरा. खगपुरीनो हकमरीला करते नवा नवा नकरा.
घ्यावी जरा अगं पोरीनो अकबरीला करते नवान वान करा अगं पोरीनो अकबरीला करते नवान वान करा या बोलीचा गजरा येते मालुनी थांबा जरा या बोलीचा गजरा येते मालुनी थांबा जरा अगं पोरीनो अकबरीला करते नवान वान करा अगं पोरीनो अकबरीला करते नवान वान करा नवरा माझा अटकला त्या लाडाने म्हणते मी चुकला आणि त्याला झालाय बा खोकला. अगं मग त्याला कोणत्या खोकल्याचं औषध दिलंस मी वेडी बिडी आहे काय खोकल्याचं औषध द्यायला. मी त्यांना संडास व्हायचं औषध दिलं आणि म्हटलं आता दाखवा मला खोकू. खोकला एकदम गायब. आता का बरं हाक मारली? अगं मावशी आम्ही सर्व गोपिका मिळून मथुरेच्या बाजारात चालले खरं पण आम्हाला रस्त्याची मुळीच माहिती नाही. रस्त्याची माहिती नाही मग चालू कर की तुझं गुगल. आम्ही चालू करू गुगल पण वाटेत अडवेल त्याला कोण बघल. घाबरू नका मीच त्याला बघन. चला बाजाराला निघालात ना काय तयारी केली काय घेतलं ते सांगा बघू. नाव माझं हिरा मी घातलं बघा नवा बोलको. नाव माझं हिरा मी घातलं बघा नवा बोलको. माठात भरलं मी दूध माठात भरलं मी दूध आणि बघते तर काय काय माझं मडकं गलक पोलक गलक मस्त युवक झुलवलास बघ. मावशी तुझं पण पोलक लय भारी दिसतंय. कुठे शिवलास? माझ्या पोलक्याची स्टोरी लय भारी आहे. मावशी सांग ना ग आम्हाला पण ऐकायची तुझ्या पोलक्याची स्टोरी. तुला पोलक्यात लय इंटरेस्ट दिसतोय. शराया कुठली? थांब सांगते. मी सावर्ड्यात गौरी टेलरकडे ब्लाऊज शिवायला गेली होती. तिथे तो मला बघतच राहिला. काय झालं? मी साडीच नव्हती नेसली. काय म्हणतेस काय? अगं पॅन्ट शर्ट मध्ये होते ग. मला माहेरी पॅन्ट शर्टची सवय होती. अगं मावशी पण यात पोलक्याची स्टोरी कुठं आहे? पोलक्याची स्टोरी नव्हे कटोरी लय भारी असं म्हणायचं होतं ग. काय ग सारा तू का फिरते घरा घरा? परवा तुला मुलगा बघायला आला होता ना त्याचं काय झालं? मुलगा पसंत पडला तरी पण मी त्याला नकार दिला. पसंत पडायचं कारण काय? सरकारी नोकर दिसायला सुंदर राहायला छान सगर घरी नोकर चाकर सर्व काही होतं. अगं असं असतं मिळायला नशीब लागतं. मग तू नकार का दिलास? माझा चुकून त्याला हात लागला तर त्याला गुदगुळा व्हायला लागला. पुन्हा एकदा त्याला हात लागला तर त्याला अधिकच गुदगुळा व्हायला लागला. म्हणून मी पुन्हा एकदा ठेवलं लक्षात की आयुष्यभर कधी गुदगुळ्या खेळणाऱ्या मुलीशी लग्न नाही करायचं. मावशे तुझं कसं लग्न झालं? तू कसं निवडला तुझा जीवनसाथी? पहिली खाल्ली माती मग निवडला मी माझा जीवनसाथी. कॉलेजला होते ग एक चांगला पोरगा मनात भरला जणू माझा मिथूनच होता ग मिथून. एके दिवशी एक पोरगा म्हणाला स्वतःला समजतो मिथून आणि सायकल चालवतो कुतून सायकल वाल्याशी काय लग्न करायचं? मग दुसरा पोरगा गाठला. तो कोण होता? ऍक्टर होता ऍक्टर. तेव्हा एके दिवशी एक पोरगी म्हणाली आगे से दिखता है एक्टर और पीछे से देखता तो एचएमटी ट्रैक्टर. ट्रॅक्टरच्या खडखडाट लग्नाचा
विषयच सोडला आणि ते कॉलेज पण सोडले. अगं पण लग्न कसं झालं? मग मथुरेच्या बाजाराला जायला लागले. तिथे एके दिवशी विकायला घेतल्या चकल्या आणि तिथे माझा जीवनसाथी मिळाला टकल्या. तुला मुलगा बघायला आला होता, त्याला गुदगुल्या तरी होत होत्या, याला तू त्या पण नाही. कशी मी जीवन जगते तुम्हाला शांत हो मावशी शांत हो. आलिया भोगाशी शिवानी सादर अगं काटे आलिया भोगाशी असावे सादर. चल बाजाराला निघालीस ना, काय घेतले ते सांग बघू. नाव माझं सारा, मला बाजाराला जायची असते नेहमीच घाई. नाव माझं सारा, मला बाजाराला जायची असते नेहमीच घाई. मथुरेच्या बाजाराला विकण्यासाठी घेतलं बघा मी दही. मथुरेच्या बाजाराला विकण्यासाठी घेतलं बघा मी दही. छान परिचय करून दिलास बघ तुझ्या मालाचा. तुझ्या या गोड मुखातून एक छानसा संदेश दे ना या रसिक जनांना. आयुष्यात जर दोस्ती करायची असेल तर दोघांशी करा. एक म्हणजे पुस्तक आणि दुसरं म्हणजे झाड. पुस्तक आपल्याला जगायचं कसं ते शिकवते आणि झाड आपल्याला जगण्यासाठी जे जे लागते ते सर्व पुरवते. अतिशय छान संदेश दिलास बघ. कोणतीही अपेक्षा न करता आयुष्यभर साथ देणारे हे दोनच मित्र आहेत. अगं बाई तारा, ओ चंद्राताई, काय हो ताराबाई, नवीन नवीन लग्न झालंय, कसं वाटतंय? ओ लाजताय कशाला? माझ्या लग्नात तुमचे नवरे इटुकले पिटुकले होते. त्यांना मी कड्यावर घेऊन पाजायचे. काय पाणी ग पाणी. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला वाटलं. काय ग चंद्रा, सासू सासरी काय म्हणतायत? घेतात ना काळजी? अगं कसली काळजी, सर्व कामं आम्हा दोघांनाच करावी लागतात आणि आता हनीमूनला पण आम्हा दोघांनाच पाठवतात. अगं डोक्यावर चाललेस काय? हनीमूनला दोघांनीच जायचं असतं. मावशे, हनीमून म्हणजे काय ग? सुरुवात. अगं इंग्रजी शिकलेस ना. हनी म्हणजे काय मग आणि मून म्हणजे काय? चंद्र. बरोबर. चंद्र बघत बघत मध खायचं. तर लवकर सगळं आपोआप कळेल. चल बाजार निघास ना, काय घेतलंस ते सांग बघू. माहित आहे मला मधुचंद्र म्हणजे हनीमून. माहित आहे मला मधुचंद्र म्हणजे हनीमून. मी घेतलं बघ साजूक तूप. बघता का कोणी चाकून? चाकून बघणे खूप माहिती आहे आणि म्हणते मावशे हनीमून म्हणजे काय? मावशे मस्करी केली ग. अगं बाई तारा, तू काय विकण्या घेतलं बाजारा? नाव माझं तारा, तरी लोक मला म्हणतात शनया. नाव माझं तारा, तरी लोक मला म्हणतात शनया. शनयाचा रूप भरला सर्वांच्या मनी. शनयाचा रूप भरला सर्वांच्या मनी आणि मी बाजाराला विकण्या घेतलं बघ ताजं ताजं लोणी. छान हो तारा, अतिशय सुंदर परिचय करून दिलास बघ. चल राधे, गोड शेवट कर बघू. नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खाण, नाव तिचं रत्नागिरी. नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खाण, नाव तिचं रत्नागिरी. नमन लोककला ही आमची प्यारी, जमल्या आम्ही गोकुळच्या नारी. आणि तुम्हाला आवडणारी राधा आई की नाही मी सर्वात भारी. राधे, नुसतं भारी असून चालणार नाही. काय घेतलं ते पण सांग. यमुना तीरी कृष्ण मुरारी, वाजवी मंजुळ बाबा. यमुना तीरी कृष्ण मुरारी, वाजवी मंजुळ बाबा. दही दूध तूप लोण्याच्या जोडीला घेतला बघा मी खवा. दही दूध तूप लोण्याच्या जोडीला घेतला बघा मी खवा. छान परिचय करून दिलास बघ. चला उशीर होतोय. मावशी, आम्हाला बाळाचा परिचय करून द्यायला सांगितलास आणि तू काय रिकाम्या हाताने चाललीस बाबा? देते ग बाई देते. तुमच्या या सुंदर रूपाला आणि तुम्ही विक्रीला घेतलेल्या ताज्या ताज्या मालाला कोणाची दृष्ट नाही लागू नये म्हणून मी तुम्हा सर्वांची करते चाक आणि मी विकण्या घेतला बाजाराला बघतात. चला मग सगळ्यांनो बाजाराला, दया दुधाच्या व्यापाराला.
वारची कला उन्हाळ माळ रानाला कुसुम जाई धुईचा सुगंध समंताला उन्हाळ माळ रानाला कुसुम जाई धुईचा सुगंध आसमंताला गळ्यात मोत्याची माळा पायात पैंजणी चाळा चुडा हिरवा ती बरला असा शृंगार सजविला नभाच्या मस्त बागी येऊन दिनकरा चला चल चल सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला दही दुधाच्या विक्रीला दही दुधाच्या दही दुधाच्या ओ सखिया दही दुधाच्या विक्रीला पदरावर कोर चंद्रमणी कनात रिंग सोनेरी नाकात नाद हिरकणी कपाळी यशमणी टिळा असा शृंगार सजविला नभाच्या मध्यभागी येऊन दिनकरा चला चल चल सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला दही दुधाच्या विक्रीला दही दुधाच्या दही दुधाच्या ओ सखिया दही दुधाच्या विक्रीला अवकाश पूर्वी तो रविनारायण दही दूध लोण्याचा दही लोणी घेऊन आजोईल विकरा बोले माझे मन गणगाट आडवा मातुरा घाट लागला मुनेच्या चढा दही शारा मला नभाच्या मध्यभागी येऊनी दिनकरा चला चल चल सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला दही दुधाच्या विक्रीला दही दुधाच्या दही दुधाच्या ओ सखिया दही दुधाच्या विक्रीला
संपायचे तर कसे? महाराज आतापर्यंत जेवढे असून कृष्णाकडून आले ते गोकुलात तिथे त्यांना दैवशक्तीची साथ मिळाली असेल, त्यामुळे मथुरेत पाचारण करून त्याला संपवता येईल. तसे तर कदाचित, पण कृष्णाला मथुरेत आणायचे तरी कसे? महाराज त्याच्यासाठी एक मार्ग आहे. विलंब नको, लवकर सांग कोणता मार्ग आहे? महाराज ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे आपण जो धनुष्येद करणार आहोत त्यामध्ये त्यांना आमंत्रित करून आपली इच्छा साध्य करावे. कल्पना उत्तम आहे जानू, पण आपल्या मनातले ते यज्ञात उपस्थित राहतील? रात्री नक्कीच उपस्थित राहतील. ते कसे शक्य आहे जानू? महाराज हे आमंत्रण आपले दरबारी कृष्णाचे काका अक्रूर यांच्याकडे पाठवावे. अक्रूर वसुदेवाचा मित्र आहे, शिवाय कृष्ण व बलराम यांची संख्या देखील आहे. ते नक्कीच त्यांना घेऊन येतील. शाबास जानू, अतिउत्तम. जा अंकुरला ताबडतोब दरबारात हजर कर. महाराजांच्या चरणी मुद्रा असेल. महाराज आपण मला इतके तापडून बोलायचे कारण? कारण त्यातून बोलण्यासारखंच आहे. आज्ञा असेल महाराज. अक्रूर, तुला माहितीच आहे आपण धनुष्य पूजन करणार आहोत. या यज्ञात खूप दूर दूरून यती माहिती सगळे सोयरे येणार आहेत. हो महाराज, हे मला ज्ञात आहे. हा मग या उत्सवात, या पवित्र यज्ञात कृष्ण बलराम यांना तुम्ही घेऊन यावे असे आम्हाला वाटते. माते असेल महाराज, पण यामध्ये मला तुमचा वेगळा सत्व आहे असे वाटत आहे. या मंत्रामध्ये काहीतरी धोका आहे. अकृती, या मंत्रामध्ये काही धोका नाही. या पवित्र पूजेत व उत्सवात उत्तरती महारथीप्रमाणे कृष्ण बलराम यांना उपस्थित राहावे असे रामजन यांना वाटते. शिवाय कृष्ण बलराम यांच्या शौर्याच्या कहाण्या तुम्ही सर्वांनी ऐकले असतील, त्या सर्वांना प्रत्यक्ष पाहता येईल. परंतु महाराज, अक्रूर, ही माझी विनंती नाही, आज्ञा आहे. जा ताबडतोब इंद्रावर जा आणि कृष्ण बलरामांना घेऊन या. निघा. जी महाराज. धनुष्यबाण कुठे? अरे मूर्ख माणसा, हे काय केले? तुझ्याच नावासाठी ज्या धनुष्य पूजन करायचे होते ते तू उद्ध्वस्त केले. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. काल या कृष्णा मल्ली उद्या स्वतः तयार. बलवान पेलवान आक्रमण करा या चोरट्यावर. अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधलेला हा माझा अवतार. गोवर्धन वृंदावन वासियांचे रक्षण करून इंद्राचा गर्वारंभ करण्यासाठी हा माझा अवतार. माझे जन्मदाते बाबा वसुदेव व माता देवकी यांना माझ्या सख्या मामेने बंद केले. का तर माझा तडे यांचा मृत्यूअन्न नाही. विविध लिखित मात्र वेगळे होते. आकाशवाणी कृती करणार नव्हती. ज्या वेळी पृथ्वीवर धर्माचा नाश होऊन अधर्माचे राज्य वाढू लागेल
त्यावेळी अशाच वेगवेगळ्या रूपांनी मी पृथ्वीवर प्रकट होऊन अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करीन. बालपणीचा सुखाचा पेंड्या फाकड्याच्या सहवासाचा, बालपणीचा काळ सुखाचा पेंड्या फाकड्याच्या सहवासाचा. सुदामा माझा जीवा व्हावचा, सुदामा माझा जीवा व्हावचा, हाताने हात तो क्षण त्याला साधवण्याचा. सुदामा हे सुदामा, आशीर्वाद सुदामा. सुदामा 1636 वालांनी थाटमाट करून मोत्याचा घात चढताय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून मुत्रेदार दही दूध गोकुलाकडे वळवले पाहिजे. जेव्हा आपण चुकली कामगिरी आपल्या चुकीनं आम्ही सर्वजण पार करू, पण हुकूम कोणाचा कायदा कोणाचा? सुदामा, हुकूम माझा व कायदा तुझा. जेव्हा पण तुमच्यावर निघून जावे. देवाने तर आपल्याला प्राण मुक्तीची आवाज आहे. ही मोहीम बसवून जाते आपल्या धोनी पेंद्याने पकडायला आपण पाहूया. रे पेंद्या पेंद्या, रे पेंद्या पेंद्या, अरे लवकर ये, आता पकड्याला पण घेऊन ये. पेंद्या सुदामा सांग जरा घड्याळ कराव काय र. पेंद्या सुदामा सांग जरा घड्याळ कराव काय र. लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गाय र. लाडाची गुणाची माझी चुकली कपिला लाडाची
मी स्वतः बघितलं तो सेनात पडला सेनात काकड्या फक्त शरीर वाला प्रेमाचे काय समज काय रे पेंड्या किती पण होतो तुझ्यावर जसे लोकांना आवाजात गरम गरम कधी तशी माझी प्यारी कधी गोजीच्या नादा लागून तू गोजी गोड बोलून जिरवणारी काय रे बकऱ्या राजकारणाला देतो चोरायला माया आलं तीच चूक केली घरचं लोणं खाल्लं म्हणून गडबड झाली काय गडबड झाली अरे मला पोटातल्या पोटात वाफ यायला लागली अरे पोटातल्या पोटात म्हणजे रात्रभर पोटातल्या पोटात तरी मी तुला सांगितलं होतं घरच्या दिवशी खाऊ नको आपल्याला चोरीचं पुस्तक बरोबर बोलला सुधारण्या मी आता ठरवलंय काय ठरवलंय मी काय घरचं पिणार नाही मी गवळणींचा पिणार गवळणींचं त्याने विकण्यासाठी घेतलेलं दूध आणि ताक अरे त्या फोटो मला जुलावरचं काय झालं अरे मी धावत त्या बँडल वांगल्या वैद्याकडे गेलो त्याने मला 2 पुड्या दिल्या आणि म्हणाला एक पुडी झोपल्यावर घे आणि दुसरी पुडी सकाळी उठायच्या आधी घे अरे झोपल्या औषधी कशी काय करणार सुधाम्या माझी तू जरा उशिरा पेटली उशिरा पेटते म्हणून आधी नाही पिण्याला हे तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी धावत त्या बेंडलवाड्यातल्या वैद्याकडे गेलो आणि पाहतो तर काय पाहिलं तो वैद्य नव्हता तो वेडा होता वेडा अरे आपण इथे बोलत बसलो मी तुम्हाला हा का म्हणजे ते बी विचारा सुधाम्या आग मारली अरे जवान आपल्या गणूच्या रस्ता प्रथम करण्याची जवळ टाकले हात किती मारली देवाचं काम आणि 6 महिने काम अरे बाबा तसं नव्हे सरकारी काम आणि 6 महिने काम अरे बाबा नो हे सरकारी काम नाही देवांचं काम देवांचं अरे पाकड्या देवांचं काम करायला जाम मजा येईल कसली मजा येईल जाम पेंड्या अरे त्या मजुरीच्या घटाकडे बघ कसा 101 सुंदर चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा अरे पण तुझ्या गाई साईडला गेले त्यांना डाव अरे माझी गाई गुलांची तू बाजू करू नकोस काय जादू करतोस त्यांना कोणतं मार्गदर्शन करतोस मी त्यांना मार्गदर्शन नाही करणार मी त्यांना मार्गदर्शन करतो मार्गदर्शन वाचा बघू तुझं मार्गदर्शन मी गाई पण जास्त जागा जात राहतात बाहेर तुमचं मार्गदर्शन जरा दिवस रस्ता प्रथम करा जायचं तर आपण सर्वांनी जायचं बरं सांग आणि एक तरफ
खूप सुंदर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून हे काय रे, माझ्याकडे काय बघतोय? मी तुझ्याकडे नाही बघत आहे, मी तुझ्या मालाकडे बघतोय, मालाकडे. नाही बघत तर नाही बघत. कोण म्हणतं आवडत नाही, बघ की माझ्याकडे. हे सारा, हे काय चाललंय? काय टकमक बघतोय एकामेकाकडे? चांगला पोरगा आला होता, त्याला नकार दिला. का तर त्याला गुदगुल्या होत होत्या. आणि काय रे, वाकड्या नजरेकडे काय बघतोस माझ्या पोरीकडे? आणि मग बोलू याला. अगं काय की चोर करताय? वा बाजूला. चांगला मोठा हिरो आला. आधी इकडे जाऊ, आधी उद्या जाऊ. तुला कामा अरे बाबा, त्या मुलांना चला माझ्या बरोबर. तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? आम्ही कृष्ण देवांचे सवंगडी आहोत. तुम्ही म्हटले आम्हाला का नका? अरे तुझ्या दया चांगला वागायचो. पण हे तरी खाऊन त्या गोकुळातील भावंडांना चालतो त्याचं काय? अशी काय चालतं? हे काय घेऊन चाललीस? मोरणीसारखी माझी चाल, मोरणीसारखी माझी चाल. आणि मथुरेत घेऊन चालले मी एक नंबरी वार. आणि मथुरेत घेऊन चालले मी एक नंबरी वार. हो सारा हो, मथुरेत घेऊन जा एक नंबर मग. कंसाला घेऊन जा, नको बसीच राहाल. रोज रोज आम्ही यायचं, तुमचा चालवायचा, देवांना बनवायचा. तुम्ही आपल्याला लपून जाता आणि आपला शत्रू कोण याला अधिक मदत करता. ऐका बोलेलो आपण पेंड्या पाकड्या यांना आपण गोरे वागणे समजतो, पण त्यांचे विचार बघा किती मान आहे. नाही करणार कधी मथुरेची वारी, नाही करणार कधी मथुरेची वारी. चला बळकट करू आपली गोकुळ नगरी, चला बळकट करू आपली गोकुळ नगरी. कान्हा, पेंड्या, सुदामा, पाकड्या, गौरवीनो, आता आपण फक्त आणि फक्त गोकुळ वासियांचाच विचार करायचा आणि मस्त मजेत राहायचं. गोकुळातील माझा गोकुळातील काय संपला असून कंसाच्या असुरी शक्ती
जबाबदार आहे. माझे इथून जाणे हे विधी लिखित आहे. राधे, आपण एकाच असण्याचे दोन रूपे आहोत. आपला विरह हा अटल आहे. होईले